हॅलो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण BSc फर्स्ट इयर सेमिस्टर फर्स्ट सेक्शन 2 मधील युनिट क्रमांक 4 ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन यामधील आजचा टॉपिक आपण स्ट्रक्चर ऑफ बेंझिन याविषयी माहिती घेणार आहोत. दॅट मीन्स टुडे वी विल डिस्कस युनिट नंबर 4 ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. टुडेज टॉपिक स्ट्रक्चर ऑफ बेंझिन. Myself, Dr. Suryakant B. Boru, Department of Chemistry, Late Kumari Durga, Kanal Banmiru Science College, Lonar. Now you know that in case of aromatic compounds, benzene ring is a parent of derivatives of aromatic compounds. And you know, again, in previous lecture we discussed about what is meant by aroma and what is meant by hydrocarbons. Now once again, aroma is nothing but pleasant smell, fragrance, and hydrocarbon means compound containing carbon and hydrogen. Now benzene is the parent hydrocarbon of that aromatic compounds, and aromatic hydrocarbons are those which contain one or more benzene rings, and these are also known as arenes. Now, first, structure of benzene. The structure of benzene suggested by the German chemist August Kekulé. The structure which is proposed by or which is put up by the August Kekulé most accepted structures, so which is known as the Kekulé structure of benzenes. Now, according to this Kekulé, benzene molecules is made up of the hexagon of 6 carbon atoms joined alternatively by the single and double bonds, and 1 hydrogen atom attached to each carbon atoms. मित्रांनो, या ठिकाणी आपण स्ट्रक्चर बेंझिन्स जे आहेत त्याविषयी आपण यामध्ये माहिती घेणार आहोत. एक जर्मन सायंटिस्ट जे आहे केमिस्ट ऑगस्ट केकुल यांनी जी बेंझिन रिंग बद्दलची जी किंवा स्ट्रक्चर मांडलेलं आहे किंवा थिअरी मांडलेली आहे ती जी आहे केकुल्स थिअरी किंवा केकुल स्ट्रक्चर, ते जे स्ट्रक्चर आहे हे सगळ्यात पॉप्युलर असं स्ट्रक्चर या ठिकाणी आपल्याला स्टडी करायचं आहे. आता या केकुल स्ट्रक्चरनुसार बेंझिन रिंग जी आहे ही 6 कोन असलेला षटकोन म्हणू आपण त्याला, अशा या 6 कार्बन मिळून बनलेली आहे आणि ते कार्बन एकमेकाला अल्टरनेट डबल सिंगल बॉन्डनी जॉईन आहे. तर प्रत्येक कार्बन ॲटमला एक हायड्रोजन ॲटम साईडनी त्यामध्ये अटॅच आहे. आता आपल्या स्क्रीनवर जे हे जे स्ट्रक्चर दिसते आपल्याला, हे स्ट्रक्चर जे आहे हे आहे केकुल स्ट्रक्चर ऑफ बेंझिन्स. ओके, बघा इथे 6 कार्बन आहे आणि यामध्ये हा प्रत्येक कार्बनला एक एक हायड्रोजन या ठिकाणी आपल्याला अटॅच असलेला दिसतोय आणि डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड हे सुद्धा यामध्ये अल्टरनेट सिस्टीम आपल्याला या ठिकाणी स्टडी पाहायला भेटते. ओके, नाउ नेक्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट्स. एव्हिडन्स इन सपोर्ट ऑफ स्ट्रक्चर ऑफ बेंझिन दोज प्रपोज बाय द केकुल्स. म्हणजे आता आपल्याला काय करायचं, केकुलनी जे स्ट्रक्चर प्रपोज केलं, मांडलं, त्या स्ट्रक्चरला एव्हिडन्स म्हणून काही पुरावे आपल्याला या ठिकाणी मांडायचे किंवा एक्सप्लेन करायचे, बघायचे आहेत. म्हणजे हे जे पुरावे हे या केकुलनी दिलेल्या स्ट्रक्चरला सपोर्ट करतात आणि म्हणूनच केकुल स्ट्रक्चर हे सगळ्यात पॉप्युलर असं स्ट्रक्चर बेंझिनचं आहे. त्यामध्ये आपण काही पॉईंट्स घेणार आहोत आणि त्या आधारे, ह्या एव्हिडन्सच्या आधारे केकुल स्ट्रक्चर आपण यामध्ये त्याला पुटअप करणार आहोत. ओके, सो फर्स्ट पॉईंट, मॉलिक्युलर फॉर्म्युला. आता मॉलिक्युलर फॉर्म्युल्याच्या केसमध्ये जर बघितलं आपण तर इलिमेंटल ॲनालिसिस जे आहेत, म्हणजे किती एलिमेंट्स आहे याचं ॲनालिसिसनुसार, त्याच्यानंतर पर्सेंटेज कंपोजिशन जे आहे त्यानुसार, आणि मॉलिक्युलर जे वेट आहे त्यानुसार बेंझिन रिंगचा जो फॉर्म्युला आहे तो C6H6 आहे हे कन्फर्म झालं. म्हणजे फ्रॉम द एलिमेंटल ॲनालिसिस, पर्सेंटेज कंपोजिशन अँड मॉलिक्युलर वेट डिटर्मिनेशन, द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ बेंझिन इज C6H6. ओके,
त्याच्यानंतर दुसरा जो पॉईंट आहे यामधला तो आहे स्ट्रक्चर्स, सायक्लिक स्ट्रक्चर्स. म्हणजे आपला बेंझिन रिंग जी आहे ही सायकल फॉर्ममध्ये, रिंग फॉर्ममध्ये हे आपल्याला आता काय करायचं आहे, याचा पुरावा आपल्याला या ठिकाणी द्यायचा, याचा इव्हिडन्स आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे की जेणेकरून केकुल स्ट्रक्चरला तो सपोर्ट होईल. तर सायक्लिक स्ट्रक्चरमध्ये बघा, जेव्हा की आपण ही बेंझिन रिंग जी आहे, सॉरी बेंझिन जी आहे 6C6H6 याचं जर आपण हायड्रोजनेशन केलं तर आपल्याला काय मिळतं, तो मिळणारा कंपाऊंड जो नॉन सायक्लिक कंपाऊंड आहे, याचा अर्थ आपला अगोदरचा जो कंपाऊंड आहे, जी बेंझिन रिंग आहे ज्याचं आपण हायड्रोजनेशन केलं आहे, ती सुद्धा सायक्लिक आहे, रिंग फॉर्ममध्ये आहे असं आपल्याला इंडिकेट करता येईल. ओके, बघू आपण आता काय म्हणतात. ऑन द कॅटलिटिक हायड्रोजनेशन, बघा बेंझिनचं हायड्रोजनेशन करायचं म्हणजे कॅटलिटचा यूज करून हायड्रोजनेशन करायचं आहे. इट गिव्ज और बेंझिन ईल्ड सायक्लोहेक्झेन. बघा म्हणजे त्यामध्ये आपण बेंझिनचं काय केलं या ठिकाणी आपल्याला या रिॲक्शन सुद्धा दिसते बघा. C6H6 बेंझिन प्लस हायड्रोजन इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट, निकेल, प्लॅटिनम, पॅलेडियम यापैकी कोणताही कॅटलिस्ट तुम्ही त्या ठिकाणी यूज करू शकता. टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस म्हणजे 373 केल्विनमध्ये आपण असं लिहू शकतो त्याला, 373 केल्विन. देन इट गिव्ह C6H12 म्हणजेच काय आहे, हा फॉर्म्युला, हा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आणि हा मॉलिक्युलर फॉर्म्युला या सायक्लोहेक्झेनचा. म्हणजे सायक्लोहेक्झेनमध्ये नावातच दिले सायक्लो म्हणजे 6 कार्बन असलेली एक सायक्लो किंवा रिंग फॉर्म असलेला कंपाऊंड्स. म्हणजे यावरून काय क्लिअर झालं, यावरून हे क्लिअर होतंय की बेंझिन रिंग जी आहे ही कशी आहे, सायक्लिक स्ट्रक्चर आहे. म्हणजे सायक्लोहेक्झेन indicate that all the carbon atoms are present in a cyclic form. That means in benzene these carbon atoms are the member of ring. क्लिअर. म्हणजे यावरून आपल्याला रिंग ही सायकल फॉर्म मध्ये आहे, बेंझिन हे सायकल फॉर्म मध्ये आहे किंवा रिंग फॉर्म मध्ये आहे, हे यावरून क्लिअर झालं. म्हणजे सायक्लिक स्ट्रक्चरचा हा एक एव्हिडन्स. नंतर आता आपण बघू पोझिशन ऑफ हायड्रोजन. पोझिशन ऑफ हायड्रोजन म्हणजे हायड्रोजनची पोझिशन कशी आहे, काय आहे हे आपल्याला सांगायचं आहे. केकुलने दिलं की जे 6 हायड्रोजन आहे ते प्रत्येक कार्बनला अटॅच आहे. मग आता आपण त्या हायड्रोजनची पोझिशन काय आहे ते बघणार आहोत. ते बेंझिन जी आहे, जर मोनो सबस्टिट्यूशन आपण त्याचं केलं म्हणजे एक सबस्टिट्यूट त्या बेंझिनमध्ये आपण अटॅच केला, एक हायड्रोजन रिप्लेस करून एक सबस्टिट्यूट आणला त्यामध्ये, तर आपल्याला मोनो सबस्टिट्यूट मिळतोय. मग कोणताही हायड्रोजन काढला, 6 कार्बनवरचा कोणताही हायड्रोजन काढला तर आपल्याला मोनो सबस्टिट्यूटेड डेरिव्हेटिव्हच मिळतो, दुसरा मिळत नाही. म्हणजे याचा अर्थ काय, मग हे जे 6 जे हायड्रोजन आहेत 6 कार्बनवरचे ते इक्विव्हॅलेंट आहे, सारखी आहे, सेम आहे असं त्याचा अर्थ होतो. बरं, सेकंड पॉईंटमध्ये आपल्याला असं मेन्शन करता येईल म्हणजे बेंझिन गिव्ज ओनली वन मोनो सबस्टिट्यूटेड प्रॉडक्ट. मोनो सबस्टिट्यूशन केलं तर एकच प्रॉडक्ट मिळतो आपल्याला. मग तर 6 पैकी कोणत्याही कार्बनला तो सबस्टिट्यूट अटॅच असला तरीही. आता डाय सबस्टिट्यूट जो आहे तो आपल्याला 3 प्रॉडक्ट देतोय. डाय सबस्टिट्यूटेड जो बेंझिन रिंग आहे आपल्याला 3 वेगळे प्रॉडक्ट पाहता येईल. म्हणजे याचा अर्थ काय, याचा अर्थ असा की हे जे 6 कार्बन आहे हे इक्विव्हॅलेंट आहे, हे यावरून कन्फर्म. ओके, दॅट मीन्स दिस इंडिकेट दॅट ऑल 6 hydrogen atoms are equivalent. Okay, keeping apart the 4th valency of each carbon structure of benzene, monosubstitute product and disubstitute products are as follows. आणि आता बघा या ठिकाणी आपल्याला स्ट्रक्चर दिसतं, हे बेंझिन रिंग आहे, ही आपल्याला दिसते बेंझिन रिंग, आणि हे मोनोसब्स्टिट्यूटेड, यामध्ये हा मोनोसब्स्टिट्यूटेड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. त्याचबरोबर या ठिकाणी ही जी आहे हे डायसब्स्टिट्यूटचे एक्झाम्पल्स, हे सुद्धा डायसब्स्टिट्यूटचं आणि हे सुद्धा डायसब्स्टिट्यूटचे एक्झाम्पल्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. म्हणजे या ठिकाणी डायसब्स्टिट्यूट जे आहे हे डायसब्स्टिट्यूट आपल्याला यामध्ये पाहायला मिळेल. ओके, आणि यामध्ये या डायसब्स्टिट्यूटमध्ये हा जरी असला तरी डायस फॉर्म आला आहे, ह्यामध्ये आपल्याला हे सुद्धा यामध्ये क्लिअर करता येईल. म्हणजे हायड्रोजनच्या पोझिशनबद्दल ही माहिती आपल्याला याच्यामध्ये मिळेल. मग आता नेक्स्ट महत्त्वाचा पार्ट जो आहे तो प्रेझेन्स ऑफ 3 डबल बॉन्ड्स. जे 3 डबल बॉन्ड्स आहे, केकुलने जे सांगितलंय की अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड या रिंगमध्ये आहे, म्हणजे एकूण 3 डबल बॉन्ड आहे आणि 3
सिंगल बॉन्ड आहे कार्बन कार्बन असं त्यांनी म्हटलं. त्याच्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला असं दिसतंय. ओके. बेन्झीन react with chlorine in presence of nickel and catalyst at about 100 degrees Celsius, then it gives benzene hexachloride. Benzene hexachloride, which also known as BHC. ओके. म्हणजे याचा अर्थ काय आहे, यामध्ये यावरून आपल्याला हे डबल बॉन्ड जे आहे हे ब्रेक होऊन 3 क्लोरीनचे मॉलिक्यूल यामध्ये काय केले, कन्झ्युम केले. म्हणजे 3 डबल बॉन्ड ब्रेक झाले, 3 मॉलिक्यूल कन्झ्युम केले. 3 मॉलिक्यूल कन्झ्युम केले म्हणजे 3 डबल बॉन्ड आहे हे त्यामध्ये कन्फर्म झालंय. आणि ते जे मॉलिक्युल्स फॉर्म जो आहे क्लोरीनचे, ते ॲडिशन सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसते की बेन्झीन हेक्साक्लोराइड म्हटलंय. म्हणजे 6ही कार्बनला क्लोरीन अटॅच आहे असं त्याचा अर्थ होतो. सिंपल. म्हणजे हा जो आहे बेन्झीन हेक्साक्लोराइड, याला आपण साध्या भाषेत आपल्याला माहीत असेल BSC आपण म्हणतो, BSC पावडर आपण ऐकलेलं असेल. ही जी पावडर आहे तेच त्याचा हा स्ट्रक्चर, म्हणजे आपण त्याला BHC हा त्याचं ॲक्च्युअल नाव आहे, बेन्झीन हेक्साक्लोराइड. आणि आपल्याला माहिती आहे हा इन्सेक्टिसाइड म्हणून आपण वापरतो. BSC पावडर आपण इन्सेक्टिसाइड म्हणून वापरतोय. आता त्याच्यावर कदाचित बंदी आहे मला असं वाटतंय. नाही, सॉरी, DDT वर बंदी आहेत. ओके. हा झाला पुरावा आपल्याला प्रेझेन्स ऑफ 3 डबल बॉन्ड्स. आता आपल्याला नेक्स्ट पॉईंट जो घ्यायचा आहे तो यामध्ये आहे, महत्त्वाचा पॉईंट आहे आपल्याला, की ते पोझिशन जी आहे डबल बॉन्डची ती आपल्याला पाहिजे. 3 डबल बॉन्ड हे तर आपल्याला कळालं. आता डबल बॉन्डची पोझिशन काय आहे, ही डबल बॉन्डची पोझिशन आपल्याला यामध्ये पाहायची आहे. ठीक आहे. डबल बॉन्डच्या पोझिशनमध्ये सुरुवातीला बघा, बेन्झीन जी आहे, बेन्झीनमध्ये 3 डबल बॉन्ड आहे आणि ते अल्टरनेट आहे. हे कसं समजेल आपल्याला, तर सिंपल आहे. त्याचं ओझोनोलायसिस जर आपण केलं तर आपल्याला ते क्लिअर होईल. म्हणजेच काय, बेन्झीन रिॲक्ट विथ ओझोन, बेन्झीन रिॲक्ट विथ ओझोन, देन इट गिव्ह ट्रायओझोनाइड. बघा स्ट्रक्चरमध्ये दिसतं हा बेन्झीन आहे आणि यामध्ये आपल्याला हा जो ऑक्सिजन आहे, हा सॉरी ऑक्सिजन नाही, ओझोन जो आहे, हा ओझोन आपल्याला त्यासोबत काय करतंय, रिॲक्ट जाईल. आणि हा ओझोन जो आहे हा रिॲक्ट केल्यानंतर आपल्याला हा मिळतो ट्रायओझोनाइड्स. म्हणजे यामध्ये काय केलं आहे, कार्बन कार्बनचा बॉन्ड ब्रेक केला आहे, सोबत हे 2 ऑक्सिजन त्याला जॉईन झाले. ओझोन आपल्याला माहीत असेल, जो आहे ओझोन जो आहे यामध्ये हा ओझोन मुख्यतः ओझोनची लेअर सध्या डिफ्लेक्ट झाल्यामुळे किंवा विरळ झाल्यामुळे आपल्याला अल्ट्राव्हायोलेट लाईट जे आहेत ते डायरेक्ट आपल्यापर्यंत पोचत आहे. त्यामुळे खूप सारं ऊन तापत आहे आणि स्किन डिसीज यामध्ये होत आहे. कॅन्सरसारखे प्रॉब्लेम, स्किन प्रॉब्लेम यामध्ये क्रिएट होत आहे. असो, तो हा ओझोन हा आपण बेन्झीनसोबत रिॲक्ट केला तर आपल्याला ट्रायओझोनाइड्स मिळतो. आणि त्या ट्रायओझोनाइड्सचं जर सिम्पलचं नंतर आपण हायड्रोलायसिस केलं तर आपल्याला ग्लायकोक्सलचे 3 मॉलिक्युल्स मिळतात. म्हणजे याचा अर्थ डबल बॉन्ड 3 आहे आणि अल्टरनेट फॉर्ममध्ये आहे. यानुसार आपल्याला हा ट्रायओझोनाइड्स आणि त्या ट्रायओझोनाइडचं हायड्रोलायसिस केल्यानंतर आपल्याला ग्लायकोझॉल हा जो मिळाला आहे हा आपल्याला या ठिकाणी त्यामध्ये दिसतोय. म्हणजे याचा अर्थ काय, व्हेन बेन्झीन रिॲक्ट विथ ओझोन which form first gives triozonides which an hydrolysis gives 3 molecules of glycosols. हा 3 मॉलिक्युल्स आपल्याला ग्लायकोझॉलचे यामध्ये मिळतात. म्हणजे हे डबल बॉन्डची पोझिशन यावरून आपल्याला क्लिअर होऊन जाते. आणि शेवटचा महत्त्वाचा पॉईंट यामध्ये जो आहे तो आहे कन्फर्मेशन ऑफ स्ट्रक्चर बाय सिंथिसिस. म्हणजे आता याचं स्ट्रक्चर जे आहे ते आपल्याला कन्फर्म करायचं आहे की ते केकुलनी स्ट्रक्चर दिले ते स्ट्रक्चरच सिंथिसिसनी कसं, सरळ सिंपल आहे. 3 मॉलिक्यूल घेतले ॲसिटिलिनचे, 3 मॉलिक्यूल्स ऑफ ॲसिटिलिन हिटेड इन अ रेड हॉट ट्यूबमध्ये हिट केलं आपण, देन इट यूज बेन्झीन. म्हणजे काय झालं, त्यातले जे पाय बॉन्ड्स आहेत ते डबल ट्रिपल बॉन्ड असल्यामुळे 2 पाय बॉन्डचे एक पाय बॉन्ड ब्रेक होऊन ते एकमेकाला जॉईन झाले आणि आपल्याला काय मिळालं यामध्ये, बेन्झीन. दॅट मीन्स 3 मॉलिक्यूल्स ऑफ ॲसिटिलिन हिटेड इन अ रेड हॉट ट्यूब, देन इट यूज बेन्झीन. म्हणजे हे आपल्याला यावरून क्लिअर होतं आहे की मॉलिक्युलर फॉर्म्युला जो बेन्झीन CCS6 जो आहे त्याची पोझिशन जी आहे डबल बॉन्डची, त्याच्यानंतर किती डबल बॉन्ड्स आहे, हायड्रोजनची पोझिशन कशी आहे, ती हे सर्व माहिती आपल्याला या एकंदरीत जे केकुलने दिलेली आहे ती करेक्ट आहे किंवा केकुल स्ट्रक्चरला हे पॉईंट जे आहेत हे पॉईंट चांगल्या प्रकारे सपोर्ट करतात. म्हणून हे काय म्हटलं, 6 पॉईंट आपण कन्फर्मेशन ऑफ स्ट्रक्चर बाय सिंथिसिस प्रोसेस. बट बेन्झीन कॅन बी सिंथिसाइज, कॅन बी फर्दर confirmed by synthesis from acetylene. So acetylene heated in a red hot tube, then it gives benzene.
ओके, थँक्यू. थँक्यू. त्यानंतरचा महत्त्वाचा पॉईंट जो याच्यामध्ये, म्हणजे महत्त्वाचं म्हटल्यापेक्षा त्यानंतरचा एक जो पॉईंट आहे तो आहे ऑब्जेक्शन टू केकूल स्ट्रक्चर्स. आता हे केकूल स्ट्रक्चर, केकूलने जे स्ट्रक्चर दिलं आहे त्याला सपोर्टिंग पॉईंट्स आपण बघितले, पण काही लिमिटेशन जसे असतात तसे याला काही ऑब्जेक्शनेबल पॉईंटसुद्धा आहेत ते आपण बघणार आहोत. ऑब्जेक्शन टू केकूल स्ट्रक्चर्स. मग काय ऑब्जेक्शन आहे केकूल स्ट्रक्चर बघा. स्ट्रक्चर ऑफ बेन्झीन ॲज प्रपोज बाय केकूल गिव्ह द टू पॉसिबल ऑर्थो डायसब्स्टिट्युटेड प्रोडक्ट. बरोबर आहे. बेन्झीनचं जे स्ट्रक्चर जे केकूलनी प्रपोज केलं आहे किंवा पुटअप केलं आहे त्यामध्ये आपण त्याचं डायसब्स्टिट्यूशन जर बघितलं तर आपल्याला 2 डायसब्स्टिट्यूट मिळतात. म्हणजेच कसं बघा, आता उदाहरण आपल्याला यामध्ये दिसतात, आपल्या बेन्झीन रिंगने त्याला एक्स वाय हे 2 सबस्टिट्यूशन आपण दिले. ज्यावेळेस आपण नंबरिंग देऊ त्यावेळेस आपल्याला पहिल्या स्ट्रक्चरमध्ये दिसेल की 1 2, म्हणजे या ठिकाणी बघा हा जो आहे 1 2 डायसब्स्टिट्यूट ऑफ डेरिव्हेटिव्ह दिसतोय आणि दुसऱ्या याच्यामध्ये आपल्याला 1 6 डायसब्स्टिट्यूट दिसतोय. 1 6 डायसब्स्टिट्यूट दिसतोय. म्हणजे काय आहे यामध्ये की नंबरिंगचा जर विचार केला तर एका साईडला 1 6 आहे आणि एका साईडनी एकाला 1 2 आहे. म्हणजे हे जे स्ट्रक्चर्स आहे बेन्झीन रिंगचं आपण बघितलं, हे जे आहे यामध्ये डायसब्स्टिट्यूट दोन्हीसुद्धा असून आपल्याला वेगवेगळे पोझिशन्स या ठिकाणी पाहायला मिळतात. पण यामध्ये आपल्याला हे माहिती आहे IUPAC रूलनुसार मिनिमम पॉसिबल नंबरिंग ज्या साईड नेईल त्या साईडने नंबरिंग देतात. म्हणून आपण जो पहिलं जे स्ट्रक्चर 1 2 डायसब्स्टिट्यूट ते स्ट्रक्चर यामध्ये आपल्याला करेक्ट म्हणता येईल. जरी हा ऑब्जेक्शनेबल पॉईंट असला तरी त्यामध्ये आपल्याला ते कन्फर्मेशन यामध्ये मांडता येईल किंवा सांगता येईल. ओके. हाऊएव्हर इन ॲक्च्युअल प्रॅक्टिस ओनली 1 ऑर्थो डायसब्स्टिट्यूट प्रोडक्ट्स इज ऑब्टेन्ड. आपल्याला माहिती आहे, पण ॲक्च्युअली इथे जरी 2 दिसत असले तर एकच डायसब्स्टिट्यूट प्रोडक्ट आपल्याला यामध्ये मिळतो ऑर्थोमधला, आणि तो आपण लिहिताना एक तर ऑर्थो लिहितो किंवा 1 2 असं या फॉर्ममध्ये आपल्याला त्याला लिहिता येईल. 1 6 नाही, अकॉर्डिंग टू IUPAC मिनिमम पॉसिबल नंबर म्हणून 1 2. ओके. म्हणजे ॲक्च्युअल प्रॅक्टिसमध्ये ओनली 1 ऑर्थो डायसब्स्टिट्यूट प्रोडक्ट्स आपल्याला पाहायला मिळतो. तो 1 6 जरी असला तर त्याला 1 2च आपल्याला मेन्शन करता येतं, कारण नंबरिंग ही त्यानुसार आपल्याला द्यावं लागेल. केकूल हिमसेल्फ डिस्कार्ड दिस ऑब्जेक्शन बाय सेईंग द पोझिशन ऑफ डबल बॉन्ड इज नॉट फक. मग केकूलनी काय केलं, हे जे ऑब्जेक्शन आहे हे ओव्हरलूड कसं केलं किंवा कट कसं केलं बघा. याला उत्तर कसं दिलं या ऑब्जेक्शनला ते त्यांनी सांगितलं आहे की पोझिशन जी आहे डबल बॉन्डची तीच फिक्स नाही, नॉट फिक्स बट डबल बॉन्ड्स आर मोबाईल्स. मग पोझिशनची डबल बॉन्डची पोझिशन जी आहे ती फिक्स नाही आणि ते कसे आहेत, मूव्हेबल आहे. डबल बॉन्ड्स हे डिलोकलाइज आहे. पाय इलेक्ट्रॉन जसे डिलोकलाइज होतं तसं डबल बॉन्डसुद्धा काय झाला तो डिलोकलाइज होतो. म्हणून आपण बघा स्ट्रक्चर दिसतं आपल्याला या पहिल्या स्ट्रक्चरमध्ये. जर वरचा विचार केला तर आपण 1 2 मध्ये डबल बॉन्ड्स आहे 1 आणि 2 नंबरच्या कार्बनमध्ये, आणि दुसऱ्या स्ट्रक्चरमध्ये 1 आणि 6 नंबरच्या कार्बनमध्ये डबल बॉन्ड आहे. म्हणजे डबल बॉन्डची पोझिशन ही फिक्स नाही, ती मोबाईल आहे, रोटेट होत राहते. आणि म्हणून त्याला इक्वेलंट आपण काय करतोय माहिती ना आपल्याला बेन्झीन रिंगमध्ये, म्हणून आपण तो गोल काढतो. जो राऊंड जो आहे, गोल जे सर्कल जे आहे ते इंडिकेट करते की डबल बॉन्ड हे कसे आहेत, डिलोकलाइज आहे. म्हणजे बघा हे जे ऑब्जेक्शन जे आहे केकूल स्ट्रक्चरवरचं हे याद्वारे केकूलनी काय केलं आहे, क्लिअर केलं आहे की त्याला डिस्कार्ड केलं आहे ऑब्जेक्शनला त्या, कारण पोझिशन डबल बॉन्डची फिक्स नसल्यामुळे आपण जी 1 2 पोझिशन ठेवतो ती फिक्स यामध्ये आपल्याला त्याच वेनी देता येईल असं नाही. ज्यावेळेस तो सबस्टिट्यूशन या साईडला असेल त्याला आपण 1 2 या साईडने सुद्धा देऊ शकतो. ओके, धन्यवाद. तर अशा प्रकारे हा जो आहे हा पॉईंट्स होता आपला स्ट्रक्चर ऑफ बेन्झीन्स आणि केकूल स्ट्रक्चर्स याबद्दल आपल्याला माहिती.